5 महिन्यांच्या गर्भवतीचं घरातच बेकायदेशीर गर्भलिंग निदान करण्यात आलेलं आहे। संभाजीनगर जिल्ह्यामधील नारेगावमधला धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। पती, सासू आणि सासऱ्यांनी जबरदस्तीने हा गर्भपात केलेला आहे। तोतया डॉक्टरच्या मदतीने पोट दाबून गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। पीडितेच्या तक्रारीनंतर MIDC सिडको पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे। पतीसह सासू सासऱ्यांवरही गुन्हा दाखल झाल्याची माहिती। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी सुमित पवार आपल्या सोबत आहे। सुमित, खरोखर धक्कादायक म्हणावा लागेल। हा गर्भपात केल्याचं नेमकं कारण काय आणि आता जी व्यक्ती होती पीडिता तिची प्रकृती सध्या कशी आहे? तिची प्रकृती ही गंभीर आहे। ती दवाखान्यात तिच्यावर उपचार सुरू आहे। अगोदर त्या पीडितेला मुलगी होती, त्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा तिला मुलगी होणार हे कळल्याच्या नंतर हे कृत्य संबंधित सासरच्या मंडळीकडून करण्यात आलेलं आहे। संभाजीनगरच्या शहरातील नारेगाव परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून 5 महिन्यांच्या गर्भवती महिलेवर घरातच बेकायदेशीर गर्भ निदान करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मुलगी असल्याचे समजल्यानंतर पती, सासू आणि सासरच्या महिलांनी दबाव टाकून जबरदस्तीने महिलेकडनं हे गर्भपात घडवून आणल्याचं प्रकार समोर आले। यात विशेष म्हणजे तो त्या डॉक्टरच्या मदतीने पोट दाबून गर्भपात करण्याचा प्रयत्न हा सर्व सुरू होता। या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनेची दखल घेतली आणि सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल केला आहे आणि या प्रकरणाचा या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत। मात्र अत्यंत धक्कादायक हा प्रकार संभाजीनगर शहरातील म्हणावा लागेल। श्रद्धा, पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला तेव्हा पीडितेने काही स्टेटमेंट दिलेलं आहे का तक्रारीमध्ये? पीडितेचं अद्याप तरी कुठली स्टेटमेंट आले नाही। सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत। ती पीडिता शुद्धीवर आल्यानंतर पोलीस त्या मुलीचा जबाब नोंदवतील, त्यानंतर पुढील कारवाई करतील। मात्र सध्या तिला जे आरोपी आहेत पसार झालेले त्यांचा शोध पोलीस घेत आहेत। अगदी अतिशय धक्कादायक। महत्त्वाचं म्हणजे मुलगी असल्याचं समजलं आणि त्यानंतर जबरदस्तीनं हा गर्भपात केला गेलेला आहे। या संदर्भात पीडितेनं तक्रार केली आणि पोलिसांकडून तपासही सुरू आहे। अपडेट घेत राहू सुमित, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। बातमी आहे संभाजीनगरमधून। काय झालंय संभाजीनगरमधून आपण ही बातमी पाहत आहोत। संभाजीनगर जिल्ह्यातील नारेगावमधील धक्कादायक घटना समोर आलेली आहे। मुलगी असल्याचं समजलं आणि त्यानंतर गर्भलिंग निदान करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। इतकंच नाही तर तोतया डॉक्टरच्या मदतीनं महिलेचं पोट दाबून गर्भपात केल्याचंही समोर आलंय।